काय तुम्हाला माहित आहे, शॉपिंग मॉल आणि शॉपिंग आउटलेट एक खूप मोठा सेक्टरचा भाग आहे. या सेक्टरमध्ये काय तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्किल आपल्याकडे असायला पाहिजे? या सेक्टर कोणत्या प्रकारचे करिअर ग्रोथ आणि ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत? काय तुमच्या मनामध्ये पण हे प्रश्न आले? तर आज आपण पुढे बघूया आजचा एपिसोड. वेलकम टू सच होंगे सपने. या एपिसोडमध्ये आपण रिटेल सेक्टर बद्दल बोलूया. रिटेल सेक्टर भारताच्या इकॉनॉमीमध्ये 10% भागीदार आहे. ह्याला मी रुपीज मध्ये कन्वर्ट केला तर 77 लाख करोड आहे. ह्यांना तुम्हाला माहित पडेल असेल की हा किती मोठा आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया युवा पिढीसाठी या सेक्टरमध्ये आपल्याला कोणते जॉब, करिअर आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता आपण भेटूया आजचे एक्सपर्ट मिस बिनोली पाटील. बिनोलीजी हे एक इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आहेत. यांना ह्युमन रिसोर्सेस लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये 15 वर्षाचे वर अनुभव आहे. या ट्रस्ट फॉर रिटेलर्स अँड रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया इन शॉर्ट फॉर्म ट्रेड यामध्ये हेड पीपल अँड कंटेंट मॅनेजमेंट म्हणून काम पण केलं आहे. आता सध्या बिनोलेजी इनरिच सलून मध्ये हेड पीपल कनेक्ट या पोझिशनवर काम करत आहे. वेलकम टू सच होंगे सपने. थँक्यू सुजाता. रिटेल बद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे. ओके, तर आमच्या यूथसाठी तुम्ही हे इन्फॉर्मेशन आणि अदर डिटेल्स त्यांना करिअरमध्ये सपोर्ट होईल असे तुमची इन्फॉर्मेशन तुमच्याकडून आम्हाला हवी आहे. सो लेट्स बिगिन विथ अवर रॅपिड फायर. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज रिटेल सेक्टर म्हणजे काय आणि या क्षेत्रात लाईक रोजचे काही असं भरपूर काही उदाहरणं आहेत, पण काही लोकांना माहित नाही ते कोणते आहेत? ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आय फील मला फार ऑनर वाटते आहे की मी हे सेशन आज घेते आहे. रिटेल ॲक्च्युली आपलं ऑलरेडी एक पार्ट होतं, ओके, आपल्या जीवनाचा, राईट. इट वॉज ऑलरेडी अ पार्ट ऑफ आवर लाईफ फ्रॉम लॉंग टाइम. आता हे एक नवीन शब्द आलंय रिटेल म्हणून आपल्याला थोडंसं असं कन्फ्युजन वाटते, बट आय एक्सप्लेन. ओके, तर फार पूर्वी आपण बार्टर सिस्टम करायचे, राईट. बार्टर सिस्टम म्हणजे तुम्ही एक गाय घेऊन आला आणि मी माझी एक शेतामधला एक पार्ट तुम्हाला देतो आहे, राईट. सो इट वॉज अ बार्टर सिस्टम. Okay, that comes under a part of unorganized retail. I will come to it, right. But मी सांगते की हे लाईफ मध्ये ऑलरेडी होतं. फार पूर्वीच्या जमान्यामधून रिटेल ऑलरेडी चालू आहे. तुमचे जे सोमवार बाजार आहेत, जे मंडी आहे, जे ते छोटे छोटे एक सगळे ते बसतात आणि व्हेजिटेबल्स सेल करतात, हे सगळं जे पार्ट आहे ये सब रिटेल के अंदर आता है, राइट. रिटेल इज इन वेरी सिंपल टर्म्स इज अ प्लेस to buy goods and services, okay, and which goes to the customers. सिंपल ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण घेणं आणि देणं करतो, ओके, ज्याच्यामध्ये आपण पैसे देतो आणि जे कस्टमर्सला विकतो ते पूर्ण सेटअपला रिटेल बोलतात. आता ते सेटअप एका मॉलमध्ये असू शकते किंवा एका गावामध्ये असू शकते किंवा एका शॉपमध्ये असू शकते किंवा एका किराणामध्ये असू शकते. ते सगळं जे आहे ते रिटेल आहे. ओके, रिटेल मध्ये 4 थिंग्स आहेत. ओके, फर्स्ट इज मॅन्युफॅक्चरर, म्हणजे जे गुड्स बनवतो. फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल घेतो, लाईक पार्लेजी. आता पार्लेजी सगळ्यांना माहितीच असेल, पार्लेजी बिस्किट, राईट. इट वॉज अ फेवरेट. सो रिटेल पार्लेजी फॅक्टरीमध्ये एक बनते, रॉ मटेरियल्स घेऊन येतात आणि ते बिस्किट बनवतात, राईट. आता ते बोलतात, त्या फॅक्टरीमध्ये जे बिस्किट बनवतात त्याला बोलतात मॅन्युफॅक्चरर, ऑलराईट. आता त्या मॅन्युफॅक्चरर मध्ये त्यांना वाटते की ओके, आता माझे बिस्किट्स तयार झालेत, आता मी कसे वेगवेगळ्या शॉप्स मध्ये किंवा वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ इंडियामध्ये मी कसे त्याला पाठवू. तर त्याच्यासाठी असते एक डिस्ट्रीब्युटर,
ठीक आहे. आता महाराष्ट्राचा डिस्ट्रीब्युटर वेगळा असतो, तुम्हाला नागपूरचा डिस्ट्रीब्युटर वेगळा असतो, मुंबईचा डिस्ट्रीब्युटर वेगळा असतो. डिस्ट्रीब्युटर इज समवन, अ मिडल मॅन हु इज गोइंग टू टेक द मॅन्युफॅक्चर्ड गुड्स अँड पुट इट टू अ रिटेल स्टोर. ठीक आहे. आता रिटेलर डायरेक्टली पण मॅन्युफॅक्चरर कडे जाऊ शकतो, पण डिस्ट्रीब्युटर इज समवन हु विल टेक द रिटेल गुड्स अँड ही विल go to different parts of the country and he will distribute. तर पार्लेजीचा डिस्ट्रीब्युटर आला एक व्हॅन घेऊन, त्याच्यामध्ये बिस्किट्स टाकली आणि आता त्याला माहिती आहे की मी एका शॉपमध्ये जाऊन हे पार्लेजी तिकडे ठेवणार आहे. दॅट शॉप और दॅट प्लेस, इट कुड बी एनिथिंग, युअर किराणा स्टोर, युअर स्मॉल कॉपरेटिव्ह जे सोसायटीमध्ये एक स्टोर्स असतात तिकडे, नाहीतर मोठ्या बिग बाजारमध्ये पण ते लोक पार्लेजी बिस्किट देऊ शकतात. हा, त्या स्टोर्सला रिटेल स्टोर्स म्हणतात, रिटेलर बोलतात. रिटेलर इज समवन जहां से कस्टमर डायरेक्टली आपका गुड्स बाय कर सकते हैं. ओके, and that is the retailer, which is third. So first was manufacturer, second was distributor, third was retailer, and the fourth is the customer or the consumer. म्हणजे मला बिस्किट आवडली तर मी ते बाय करणार रिटेलर करून, अँड दॅट इज आय एम द कस्टमर. ओके, सो टू एकदम सिम्पल वर्ड्स मध्ये, रिटेल इज नथिंग बट बायिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, ओके, इन अ पर्टिक्युलर प्लेस. आता ते प्लेस काहीही असू शकते, राईट? दॅट इज द एंटायर कॉन्सेप्ट ऑफ रिटेल. खूप सुंदर, लाईक बेसिक, व्हेरी बेसिक, लाईक सर्वांना अर्थ होण्यासारखं आहे, समजून घेणार हे. थँक्यू. आणि दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रात रिटेल सेक्टर कोणते आहेत, कसे दिसतात आणि काय आहेत? ओके, all right, so again I will go back to my studies, right? अच्छा, तर आता मी सांगितलं की रिटेल काय आहे. वी अंडरस्टूड अबाउट मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अँड द कन्झ्युमर, राईट? आता रिटेल मध्ये दोन सेक्टर्स आहेत, दोन पार्ट्स आहेत. एक आहे अनऑर्गनाइज रिटेल, ओके, आणि एक आहे ऑर्गनाइज रिटेल, राईट? बिफोर वी अंडरस्टँड की महाराष्ट्रामध्ये काय होते आहे, अनऑर्गनाइज रिटेल जेव्हा आपण बोलतो ते एका लेट्स से किरानाज, मंडीज, कोऑपरेटिव सोसाइटी, जहाँ पे देर इज नो सिस्टम इन प्लेस, जहाँ पे देर इज नो प्रोसेस इन प्लेस. ते लोकांनी डिस्ट्रीब्युटर कडून आणलं किंवा मॅन्युफॅक्चरर कडून आणलं आणि स्वतःच ते लोक सेल करतात, राईट? सो देर इज नो ऑर्गनायझेशन ऑफ रिटेल, आणि त्या सेक्टर्सला अनऑर्गनाइज रिटेल म्हणतात. तुमचे जे मंडीज आहेत, मार्केट्स आहेत, बार्टर सिस्टम आहे, किराणाज आहेत. आता किराणा या सिच्युएशन मध्ये तेच होते आपले, राईट? अनऑर्गनाइज रिटेलर्सच होते जे आपल्याला सगळं पोचवत होते. खालती जे भाजीवाले होते, दे वर द वन. वी नेव्हर वेंट टू अ बिग बास्केट अँड ऑल ऑफ दॅट. सगळं बंद झालेलं, ई कॉमर्स सगळं बंद झालेलं, मॉल सगळे बंद झालेले, राईट? आपल्याला या सिच्युएशन मध्ये कोणी सेव्ह केलं? अनऑर्गनाइज रिटेल मध्ये. आणि अनऑर्गनाइज रिटेल हे महाराष्ट्रामध्ये फार फार इम्पैक्टफुल है. ऑलराइट, आई वाज टॉकिंग अबाउट महाराष्ट्र. महाराष्ट्र का अभी जो है मुंबई में या मेट्रोपॉलिटन सिटीज में फार ग्रोथ झालेली आहे. पण अजूनपर्यंत जे इंटिरियर्स ऑफ महाराष्ट्र आहे तिकडे खाली अनऑर्गनाइज रिटेलच चालते, तिकडे कुठेही मॉल नाही चालत. फॉर एक्झाम्पल यू टेक कोल्हापूर, ओके. कोल्हापूर में देयर वाज अ फर्स्ट बिग बाजार, ओके. बट लोकांना तिकडे कसं, for them it is very difficult to come to a very organized setup. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे रिटेल, ऑर्गनाइज रिटेल आहे. आता ऑर्गनाइज रिटेल काय आहे ते पण आपण बघूया. सो ऑर्गनाइज रिटेल इज समथिंग, म्हणजे एक सुपर मार्केट, सुपर मार्केट, डिपार्टमेंटल स्टोर, कन्व्हिनियन्स स्टोर, स्पेशालिटी स्टोर. आता सुपर मार्केट म्हणजे काय? रिलायन्सचे आपण जे स्टोर्स बघतात, जे ग्रॉसरी आयटम्स आहेत किंवा बेसिक आयटम्स जे विकतात, बेसिक मर्चेंडाईज म्हणजे प्रोडक्ट्स, राईट? तर ते प्रोडक्ट्स जे आपण विकतो त्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये त्याला सुपरमार्केट या ऑर्गनाइज सेक्टर सांगू शकाल. उसके अंदर after supermarkets, then we go to hypermarkets. Now hypermarkets is a huge concept, right? It is when everything is there under one roof. म्हणजे एका रूफ मध्ये तुम्हाला सगळं मिळेल, like hyper city,
राईट. हायपरसिटीमध्ये तुम्हाला व्हेजिटेबल्स मिळणार, फॅशनचे कपडे मिळणार, तुम्हाला शूज मिळणार, तुम्हाला चादर पाहिजे ते पण मिळणार. राईट. तर एक स्टॉप असतो जिकडे एक हायपर मार्केट म्हणजे एक मोठं मोठं दुकान. राईट. देन इन द ऑर्गनाइज सेक्टर वी हॅव डिपार्टमेंटल स्टोर, शॉपर स्टॉप. राईट. फर्स्ट जेव्हा मुंबईमध्ये एक शॉपर स्टॉप उघडलेलं, आम्हाला माहिती नाही की हे काय आहे, हे म्हणजे मध्ये जाऊ की नाही, बिकॉज वी वर सो यूज टू इन महाराष्ट्र की एक छोटासा ते अमरसन्स, नाही तर पानेरी, नाही तर साड्या विकण्यासाठी दादर मार्केट, और ऑल दीज स्टोर्स वी टू गो. फॉर अस दॅट वॉज रिटेल. म्हणजे एका एसी मध्ये वातावरण मध्ये जाऊन शॉपिंग करायचं हे फर्स्ट टाइम आपल्याला कोणीतरी बोलते आहे. सो वी वर द एक्सेप्टन्स लेवल जो महाराष्ट्राचा आहे तो थोडा कमी होता. आता आपले एवढे मॉल झालेत, एका एवढ्या मॉलमध्ये एवढी दुकानं आहेत, बिकॉज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ओके, जे FDI आहे त्याचे जे रूल्स जेव्हा फार पूर्वीचे रूल्स 2010 मध्ये वी जस्ट हॅड 4% ऑफ मार्केट शेअर इन ऑर्गनाइज रिटेल. राइट. नाउ वी हैव इंक्रीज्ड बिकॉज फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जो है उसका रूल्स थोड़ा सा चेंज कर दिया. दैट इज वाई वी हैव यूरोपियन and we have US brands which are coming into India. And Indian market जे आहे as such, even in Maharashtra or any Indian market is a market of consumers मध्ये आणि customers, because we buy a lot. Okay, we buy products a lot आणि त्याच्यामुळे त्यांचे सेल्स फिगर्स जे आहेत फार जास्त जातात. सो वी ॲज अ कंट्री वी आर अ शॉपिंग कंट्री. ठीक आहे, आपल्याला शॉपिंग आवडते. राईट. तर ते जे ब्रँड्स आता महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देअरफॉर द रिटेल इंडस्ट्री इज टेकन अ ह्यूज लीप. तुम्ही 10 वर्ष मागे जा तर तुम्हाला एका किराणा स्टोअर मध्ये ते गोणी दिसतील, त्याच्यामध्ये सगळं राईस अँड ऑल. पण आता जर तुम्ही एका किराणा स्टोअर मध्ये जातात तर ते दिसतात का? कारण की ते लोकांनी सगळं स्टोरेज पाठी केलंय. त्या लोकांनी एक ऑर्गनाइज सेक्टर केलंय. त्या लोकांनी एक असा काचेचा दरवाजा केलाय, त्याच्यामध्ये चॉकलेट्स ठेवलेत, त्याच्यामध्ये असं व्यवस्थित सगळं ठेवलंय. त्याला बोलतात विज्युअल मर्चेंडायझिंग. राइट. सो अपना किरानाज भी है, वो लोग ने भी बहुत चेंज कर लिया है. 10 वर्ष पुराणाचे किराणा, एक अंकल तिकडे गालावरती बसून राहायचा आणि आपल्याला एक बुक असायचं, तिकडे जाऊन लिहायचं, आणि मग ते रॅशनचं एक स्टोअर असायचं, तिकडे रॅशन मध्ये एक लाईन लागायची, ते पण रिटेल होतं. पण आता जे आहे इट इज कम्प्लिटली डिफरंट. आता तुम्ही एका बिग बाजार मध्ये जातात तर एक एसी मध्ये एक ट्रॉली भेटते तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही असं आरामात शॉपिंग करता, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर्स मिळतात. 100 रुपये किलोचा राईस तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळतो. म्हणजे फॉर इट इज अ व्हेरी ऑर्गनाइज रिटेल. म्हणजे ना ते लोक एकदम मस्त ऍडव्हर्टाइजमेंट आणि प्रमोशन करून ते लोकांनी तुम्हाला ऍज अ कस्टमर अट्रॅक्ट केलं. So this is the understanding of customer today in Maharashtra. Thank you. Very beautifully explained. यंग जनरेशन, तरुणांनी या सेक्टरमध्ये आपलं करिअर स्टार्ट करायचं असेल तर त्यांना काय करायची गरज आहे, आणि त्यांना कोणतं पर्टिक्युलर असे काय स्किल्स आहे का त्यांना ते करायला पाहिजे? तर हे क्वेश्चन मी 2 पार्ट मध्ये आन्सर करणार. राईट. इन रिटेल, if you want to come, the first thing that you need to understand is the service orientation. तुम्हाला हे काम करावं लागेल, कस्टमर्सला एक सेल करावं लागेल. दॅट इज द बेसिक ऑफ रिटेल. कधी कधी काय होते की आपण रिटेल स्टोअर मध्ये हे सगळं आपल्याला वाटते ओ एसी आहे, हा एवढा चांगला ब्रँड आहे, आणि आपण रिटेल स्टोअर मध्ये जातो. बट देर हॅज टू बी अ लॉट ऑफ एफर्ट टू अंडरस्टँड द कस्टमर. Right, to talk to the customer. First thing necessary is why I want to go in retail. Right. मला स्वतःला हे समजायला पाहिजे की मला रिटेल इंडस्ट्रीमध्ये कशाला जायचंय, काय मला आवडते त्या इंडस्ट्री बद्दल. एक चांगला सी व्हॉट द करिअर ऑपॉर्च्युनिटीज ते नेक्स्ट मी सांगणार. बट ॲज अ इंडिव्हिज्युअल मला स्वतःला एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे. वी हॅव टू बी बिकॉज आपण कस्टमर फेसिंग आहेत, आपल्याला एक व्यवस्थित यू कांट वेअर एनिथिंग, यू कांट तुम्ही असंच नाही जाऊ शकत. ते एक प्रॉपर अटायर, एक ग्रूमिंग स्टँडर्ड असते जे तुम्हाला फॉलो करायला लागणार. राईट. थर्ड इज
how do you interact with the customer? किती कम्फर्टेबल आहात तुम्ही एका दुसऱ्याशी बोलायला, राईट? आता आपण नॉर्मली फ्रेंड्सशी बोलतो, राईट? आणि आपण सांगतो अरे वो ऍप देखा है, बहुत अच्छा है, उसमें से ये खरीद ले. What are we doing? We are actually selling that product, right, to the other person. अरे ये देखा क्या, वो दुकान में बहुत अच्छा मिल रहा है, मस्त रेडियो आया है आज, राइट? सो इट इज अ वेरी ओपन, you know, someone who is an extrovert, someone who is like, you know, त्यांना बोलायला आवडतं, someone who is smiling all the time. You know, we can't the customer comes into your store आणि एकदम असा चेहरा दिसला आणि एकदम बॉडी लँग्वेज अशी दिसली तर तो कस्टमर कधीच तुमच्या स्टोर मध्ये नाही येणार, राईट? सो यू ऑलवेज हॅव टू बी स्माइलिंग अँड ब्राईट. येस, यू आर ऑन द फ्लोर. तुम्हाला ते एक मधून नाही आला पाहिजे की मला हे करायचंय. दॅट टाइम यू विल अंडरस्टँड अँड दॅट टाइम तुम्हाला फार इझी पडणार हे सगळं करायला. बिकॉज काय आहे ना, आपण एक रिटेलला खाली जॉब सारखं बोलू ना तर ते इट्स जस्ट लाईक अ जॉब, राईट? बट तुम्हाला ते एक पॅशन असायला पाहिजे. लाईक मी आता बोलते आहे, यू वुड अंडरस्टँड की आय एम लाईक कम्प्लिटली इन लव्ह विथ दिस इंडस्ट्री, राईट? सो आय एम जस्ट सेइंग, ते एक पॅशन असायला पाहिजे की कस्टमर्सला बघून तुमच्या चेहऱ्यावरती हमेशा स्माइल असायला पाहिजे. ते एक इंडिव्हिज्युअली तुम्हाला ग्रूम करावं लागेल, राईट? जे एका सेक्टरमध्ये तुम्ही. नाव वी कम टू द करिअर पार्ट ऑफ इट, राईट? तर रिटेलमध्ये जे स्किल्स हवे आहेत ते सगळ्यांकडे आहेत आपल्या. You do not require like a surgeon requires surgery skills, right? For example, an engineer requires an engineering skill, right? But retail जे skills आहेत ते people skills आहेत, ते आपल्यामध्ये ऑलरेडी आहेत, करेक्ट? कसं बोलायचं, कसं वागायचं, नम्रतेने कसं कोणाला कस्टमर्सला, जसं आपले गेस्ट घरी येतात तेव्हा आपण कसं वागतो ते थोडी शिकवतात कोणाला शिकवत नाही ना, हे असं वागायचं असते, हे इनबिल्ट आहे. तर जे बेस्ट पार्ट अबाउट रिटेल इज की कोणीही रिटेलमध्ये जाऊ शकते, कोणीही. हे जे बेसिक जे स्किल्स आहेत, जे तुमचे कम्युनिकेशन आहेत, तुम्ही किती सुंदरतेने आपल्या कस्टमर्सशी बोलतात, कसं वागतात, तुम्ही किती मस्त ग्रूम होतात, हे सगळं रिटेलसाठी पाहिजे. अँड ऑफकोर्स एक ऍटिट्यूड पाहिजे. स्किल्सच्या जागी मी सांगेन एक ऍटिट्यूड पाहिजे की हो, मला या कस्टमरला बेस्ट एक्सपिरियन्स द्यायचा आहे. जेव्हाही ते माझ्या स्टोअरमध्ये येणार तेव्हा त्यांना एकदम चांगलं वाटायला पाहिजे, राईट? ओके. अँड द सेकंड पार्ट ऑफ इट इज की मी रिटेलमध्ये काय काय करू शकते. फॉर एक्झाम्पल, मी रिटेलमध्ये एक असोसिएट एंट्री लेवलचा जॉब असतो, जो ऑन द फ्लोर असतो आणि तिकडे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सेल करावा लागतो, राईट? दॅट इज युअर एंट्री लेवल. यू कॅन ऑल्सो बी आफ्टर द एंट्री लेवल, यू कॅन ऑल्सो लीड अ टीम ऑफ 2 or 3 पीपल, ज्याच्यामध्ये एक टीम लीडर एक असू शकतो. त्याच्यानंतर एक सर्व्हिस मॅनेजर किंवा डिपार्टमेंट मॅनेजर सुद्धा आपण बनू शकतो. त्याच्यानंतर एक पूर्ण स्टोअर हँडल करू शकतो ऍज अ स्टोअर मॅनेजर, राईट? आता हे व्हर्टिकल लेवल्स आहेत की तुम्ही असोसिएट करून ते स्टोअर मॅनेजर बनू शकतो, राईट? बट देर आर लॅटरल ऑल्सो. सपोजिबली तुम्हाला वाटलं की याच्या सेल्स म्हणजे मी ठीक आहे, पण मला ना सजवायला फार आवडते हे स्टोअरला. तर सजवणं आणि तुम्ही कसं तुम्ही एक एप्पल्सला नॉर्मल तरीके से नहीं लेकिन एक अच्छा हार्ट शेप में लगाएंगे तो कितना अच्छा लगेगा, राइट? दैट इज कॉल्ड द VM ऑफ द स्टोर. VM म्हणजे व्हिज्युअल मर्चंडायझिंग. जे व्हिज्युअली दिसतं, जे दिसतं ते विकतं, लाईक दॅट सेइंग, राईट? सो the way you present your store is actually the visual merchandising. तर काही लोक त्या व्हिज्युअल मर्चंडायझिंग कडे पण असू शकतात. आफ्टरवर्ड्स देर इज समथिंग कॉल्ड ॲज बॅकएंड. लाईक बॅकएंड मध्ये फार डेटा आणि MISs लागतात, काय सेल्स होतात, इन्व्हेंटरी किती आहे, किती अकाउंटिंग आहे, ऑल ऑफ दॅट. सपोजिबली यू आर अ पर्सन हू लाइक्स टू डू data entry, who likes to do maths, who likes to do all of that, you can also be a part of that team,
right? Then you have then you have something called as receiving or warehouse, right? जिकडे products येतात, जे inventory आहे, तर ते products ला किती ते counting करून, global count करून ठेवायचं, that is also a part of retail. तर जे backend चे जे inventory management आहे, तिकडे पण तुम्हाला जॉब असू शकतो, right? Then comes to HR, राईट? HR म्हणजे लोकांना रिटेलमध्ये जॉब देणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांचे करिअर प्रोग्रेशन करणं, दॅट इज अ पार्ट ऑफ HR. So if you like connecting with people, if you like doing interviews, if you like doing talent management, that is there also retail is a part. व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर. लाईक तुम्ही एंट्री लेवल सांगितलं आम्हाला की यंग पीपलला एंट्री लेवलमध्ये काय काय करू शकतो आम्ही, करिअर एक्सप्लोर काय काय करू शकतो, ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे ह्याच्यात. थँक्यू फॉर दिस. माझं दुसरा क्वेश्चन हे आहे, प्रश्न हे आहे, व्हॉट आर द 3 challenges नो वन टॉक अबाउट इट, म्हणजे असं ज्याबद्दल कोणीही बोलत नाही, हा हे एकदम खूप हार्डवर्किंग आहे, पीपल कनेक्टिंग आहे, पण द चॅलेंजेस आर देअर, पण त्याबद्दल कोण बोलत नाही या रिटेल सेक्टरमध्ये, त्याच्याबद्दल जरा सांगा. Okay. So I will first talk about the individual challenges. So individual के लिए क्या है? Of course you have to, it's a standing, म्हणजे पायावरती उभं राहून काम करायचं हा जॉब आहे, राईट? इट इज नॉट अ सिटिंग जॉब, दॅट इज द फर्स्ट थिंग. आणि हे फार लोक बोलत नाही, हे फार लोक बोलतात, म्हणजे ते एकदम चांगलं पिक्चर दाखवतात, बट इट इज हे फार इट इज नॉट अ बिग थिंग. तुम्ही यंग आहेत, तुम्ही यू आर केपेबल ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ, राईट? तर हे स्टँडिंग जॉब आहे, एक तर वन. ओके, अँड स्टँडिंग मीनिंग 10 to 12 hours of standing, right? It is not 2 hours of standing. Second, I would say is हा आता कॉन्सेप्ट वीकेंड चा कॉन्सेप्ट आता आलाय. आपले मम्मी डॅडी जे होते, जे त्यांना काय कधी सॅटर्डे संडे म्हणजे ते लोक काम करायचे, असं कधीच नव्हतं की अरे सॅटर्डे संडे कधी कधी असायचं. बट आय हॅव सीन माय पेरेंट्स वर्क ऑन सॅटर्डे संडे. आय हॅव सीन सो मेनी पीपल. हा आता 10 वर्षापूर्वी वीकेंड फ्रायडे हे सगळं कॉन्सेप्ट आता आले. सो वर्किंग ऑन वीकेंड्स वॉज ऑलवेज देअर अँड इट विल रिमेन इन रिटेल, राईट? वर्किंग ऑन फेस्टिवल्स, जे त्यांची होळी आहे या दिवाळी आहे, दिवाळीसाठी ते लोक रिटेल स्टोअर मध्ये येणार. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू बी देअर ऑन द फ्लोर, राईट? सो देर आर सर्टन थिंग्स दॅट येस वीकेंड नाही मिळणार, बट वीक ऑफ मिळतात तुम्हाला. मंडे टू थर्सडे जनरली एक वीक ऑफ असतो आणि त्याच्यामध्ये पण फ्रायडे सॅटर्डे संडे इज गोइंग टू बी वर्क. दॅट इज इंडिव्हिज्युअल, राईट? दॅट इज द सेकंड पार्ट. द थर्ड पार्ट ऑफ इट इज अ व्हेरी डिमांडिंग जॉब. तुम्हाला टार्गेट्स असणार, तुम्हाला सेल्स किती झाला आहे हे क्वेश्चन देणार, म्हणजे इवन इफ यू आर ऑन अ एंट्री लेवल, राईट? बट हे काय करणार आहे, हे 3 ऍज अ चॅलेंजेस बघू नका, हे 3 ऍज अ लर्निंग पाथ बघा. द करिअर पार्ट ऑफ नॉट द करिअर, द ऑर्गनायझेशन पार्ट ऑफ इट is when you think that yes, the first challenge that we face is a lot of attrition. Okay, first 3 months में बहुत लोग छोड़ के जाते हैं, because I'll tell you क्यों जाते हैं, because उनको ये पूरा information नहीं मिलता है. The training, the induction part of it is very important. The second challenge I would say is the right skill set. अभी क्या होता है कि supposedly a person who is taken for customer service, right, does not know customer service. उसको मन ही नहीं करता है कोई कस्टमर से जाके बात करने को, but he is very good at maths and computers and all of that. We have to understand as people, as HR, कि which part, what is his core competency. Competency म्हणजे तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचे जे क्वालिटीज काय आहेत, तुम्ही बेस्ट काय करू शकतात, राईट? ते आम्हाला आयडेंटिफाय करावं लागणार. दॅट इज द मेजर चॅलेंज. अ लॉट ऑफ पीपल कॅन नॉट आयडेंटिफाय की हा कुठल्या ह्याची स्ट्रेंथ काय आहे. वन्स वी आयडेंटिफाय दॅट, इट्स गोइंग टू बी व्हेरी इझी टू the talent. So getting the right talent for the right job, that is the second one. Yeah. And the third one is आपण फार कस्टमर फोकस, जेव्हा रिटेल असते तेव्हा कस्टमर फोकस, कस्टमर इज द किंग, हे फार ऐकलेलं आहे, राईट? बट रिटेल
is more on focus on your employees, I would say, than the customers also, because your employees, तुमचे जे एम्प्लॉईज फ्रंट एंड आहेत तेच ते कस्टमर्सला सर्व करणार आहेत. जर तुम्ही त्या एम्प्लॉईजला टेक केअर केलं, त्यांना नरिश केलं, त्यांना ग्रूम केलं, त्यांना स्किलिंग दिलं, तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या कस्टमर्सला अफेक्ट करणार आहे. So lot of organizations also, you focus so much on customers that your employees are sometimes taken a backseat. And that is the reason, your sales, everything gets affected. थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन. मला आता हे विचारायचं होतं, एखादा यंग पीपल काय फायनान्शियल प्रॉब्लेम मुले, नाहीतर त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम मुले स्कूल ड्रॉपआउट झाल्यात, कॉलेज ड्रॉपआउट झाल्यात, अशा युथला या सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत? ओके, सो अगेन आय वुड से की जे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत किंवा त्यांनी एज्युकेशन नाही कम्प्लीट केलेलं आहे किंवा काही रिझन्समुळे त्या लोकांना आपलं जे एज्युकेशन अँड ऑल ऑफ दॅट हे कम्प्लीट नाही, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आता जे ई कॉमर्स मध्ये फार बूम आलाय, राईट, कोविडमुळे we are not going to the stores or we are not going to the to the mall today, right? काय होते आहे की ते डिलिव्हरी बॉयज जे आहेत ते आपल्याकडे येत आहेत, राईट. सो अशा लोकांसाठी like say if not education, okay, let's say Uber or Ola driving is also a skill, right? वहां पे भी retail is on. QSRs, which is quick service restaurants, हा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऍज अ सर्व्हर, ऍज अ ऍज अ डिलिव्हरी बॉय, राईट, झोमॅटो, स्विगी. सो हे जे डिलिव्हरी अँड वेअर हाऊसिंग जे कॉन्सेप्ट आहे तिकडे सर्टन स्किल्स रिक्वायर्ड आहे आणि ते लोक एज्युकेशन म्हणजे जे ड्रॉपआउट आहे ते लोक फोकस करू शकतात. आय वुड से की दीज आर द कंपनीज वेअर दे शुड गो, बिकॉज जे फ्लोर आहे एका रिटेल स्टोअर मध्ये त्यांना 10th किंवा 12th पास असायलाच पाहिजे. फार ऑर्गनायझेशन they have a criteria, not a graduation. Graduation, yes, when you are coming to a managerial level, but 10th आणि 12th हे असायला पाहिजे. थँक्यू. आणि मला हे विचारायचं होतं की महिलांसाठी, द पर्सन विथ अ डिसेबिलिटी, अपंग व्यक्ती, ह्या लोकांना या रिटेल सेक्टरमध्ये कसले रोल्स अँड कॉन्ट्रीब्युशन आहेत त्याच्यात? फार आहेत. महिलांसाठी तर म्हणजे फारच जास्ती. मी तर सांगते की यू गो टू एनी स्टोर, ओके, यू गो टू एनी स्टोर, द कम्फर्ट लेवल दॅट विमेन विल गेट इन टू, लेट्स से फॅशन अपॅरल हे फार मोठं रिटेलचं एक पार्ट आहे, राईट. आता फॅशन मध्ये ऑब्विसली अ पार्ट ऑफ विमेन एटिकेट्स अँड विमेन मॅनर्स अँड आपल्याला कळतं काय फॅशन आहे काय नाही, तर ते चान्सेस फार हाय आहेत. आणि फॅशन जे अपॅरल ब्रँड्स आहेत, लेट्स से शॉपस्टॉप, मॅक्स, लाईफस्टाईल, Zara, H&M, these all are looking for women candidates. They all are looking for women candidates. Even for that matter, groceries, right? Vegetables. तुम्हाला माहिती आहे की हा व्हेजिटेबल, बिकॉज तुम्ही, it's not that men don't know, men also know, they are equal part of it, but women have, it comes to women naturally. आपल्याकडे हे नॅचरल इन्स्टिंक्ट असते आणि त्याच्यामुळे हा जॉब आपल्याला फार आय मीन इट्स अ व्हेरी गुड फिट, आय वुड से. तर तुम्ही कुठलेही डिपार्टमेंट घ्या, आता चाइल्ड केअर, लाईक लेट्स से मदर केअर मध्ये दे हायर पीपल हु आर जस्ट डिलिव्हर्ड अ बेबी. का, कशाला ते लोक करतात? कारण की त्या एका मम्मीला मी रेकमेंड करू शकते की अरे हे जे आहे, हे जे निप्पल आहे ना, ते तुम्ही यूज करा, ते सगळ्यात चांगलं आहे. बट विल अ नॉर्मल पर्सन बी एबल टू डू दॅट सेलिंग? नो, ओनली अ मदर विल बी एबल टू डू दॅट सेलिंग, राईट. आता मी गोष्ट करते PWDs, विच इज पर्सन्स विथ डिसेबिलिटी. सो दे आर मोर दे आर मोर प्रोडक्टिव्ह, कारण की त्यांना व्हॅल्यू असते जॉबची. दे आर मोर हार्ड वर्किंग ऑल्सो, कारण की त्यांना एक प्रूव्ह करायचं असते, राईट. आणि फायनान्शियली, सोशली स्टेबल, त्यांना कॉन्फिडन्स येतो. तर हे फार इंडस्ट्रीज, आय मीन ऍज अ PWD ऑल्सो यू मस्ट कम, बट फार ऑर्गनायझेशन आता रिटेलमध्ये हे फोकस करतायत की हाऊ विल आय यूज अ डिफरंटली एबल्ड पर्सन इन माय ऑर्गनायझेशन. मी काय त्याला एका, यू कुड पुट हिम इन द बॅक एंड कॉल सेंटर मध्ये ज्यांचे ऑर्थोपॅटिक असतात, राईट,
ज्यांना उभं राहायचं नाहीये त्यांना कॉल सेंटर्स मध्ये जॉब मिळू शकतो. जे डेफ कॅन्डिडेट्स आहेत त्यांना वेइंग मशीन नाहीतर रिप्लेनिशमेंट इन हायपर मार्केट त्याच्यामध्ये जॉब मिळू शकतो. जे व्हिज्युअली हे आहेत त्यांना पण आपण दुसऱ्या डिफरंट ह्याच्यामध्ये जॉब देऊ शकतो. सो देर आर अ लॉट ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर विमेन, very high I would say, and PWDs we are changing. थँक्यू. फायनली आता आम्ही मिथ बस्टिंग मध्ये जाणार आहे. तर या रिटेल सेक्टरमध्ये असलं कोणतं ते मिथ आहे तुम्ही ते ब्रेक करायला पाहिजे? एक मिथ आहे की एकदम एसी मध्ये मस्त फन जॉब दिसतो, एकदम ते लोक एन्जॉय करतात आणि एकदम मस्त दिसतं जेव्हा आपण मॉल मध्ये जातो, आपण सगळ्यांना एकदम मस्त कपडे घालून आणि कधी कधी युनिफॉर्म्स घालून. बट देर इज अ लॉट ऑफ हार्ड वर्क बिहाइंड दॅट. सो डोंट फॉरगेट की हे जे हे फॅन्सी जे दिसतं त्याच्या मागे फार हार्डवर्क असतं. आणि एक मिथ काय आहे का की it's so simple, it's so easy. It's actually a very hard working and a very demanding job. आणि ते myth नाही बोलू शकत, पण ते एक ट्रूथ आहे. थँक्यू. आता आमच्या या प्लॅटफॉर्मवर यंग पीपल त्यांचे करिअर बद्दल, त्यांचे एज्युकेशनल डिटेल्स नाहीतर त्यांचे स्किल बद्दल या सॉफ्ट स्किल बद्दल जानकारी घेण्यासाठी आमच्याबरोबर कनेक्ट होतात. तर त्याबद्दल तुमचं काय रिकमेंडेशन आहे? सो सॉफ्ट स्किल्स और स्किल्स जसं मी सांगितलं की हे सगळं इनबिल्ट आहे आपल्याकडे, ऑलरेडी आहे, राईट. ते एका ऑर्गनायझेशन किंवा एनजीओ किंवा कुठल्याही माध्यमशी आपल्याला ते ब्रशअप करायला हवं आहे, राईट. सो फॉर एक्झाम्पल, हाऊ डू यू ग्रूम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. का आपण फोकस करतो आहे फेस वरती किंवा का आपण फोकस करतोय कपड्यांवरती? बिकॉज द फर्स्ट थिंग दॅट अ कस्टमर सीज, ही मेक्स अन इम्प्रेशन इन 10 seconds की मी जाऊ मध्ये की नको जाऊ. तर म्हणून ऍट ऑल द टाइम यू हॅव टू बी वेल ग्रूम. ते एक आहे. सॉफ्ट स्किल्स मध्ये मी सांगेन की युअर ऍटिट्यूड, युअर द वे यू कम अक्रॉस, कस्टमर सर्व्हिस. हे कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेशन एक पार्ट आहे रिटेलचा आणि दॅट यू कांट टेक इट आउट. इट्स कॉल्ड म्हणजे ते जर नसलं, तुम्हाला असं जर वाटलं की अरे हे मी काय करते आहे, मी इफ यू आर इन अ शू शॉप है ना, शूज विकते आहेत, आता तुम्हाला ते सँडल्स पायामध्ये घालायला लागणार कस्टमरचं, तर ते तुम्हाला जर ऑकवर्ड वाटलं, देन दिस जॉब इज नॉट फॉर यू. अंडरस्टँड की ते ऑकवर्डनेस नका काढू. इट इज युअर जॉब. त्याच्यामध्ये डिसरिस्पेक्ट नका मानू. इट इज, आय थिंक द रिटेल इंडस्ट्री टुडे, मला असं वाटते प्राईड आणि रिस्पेक्ट आणणं फार जरुरी आहे. ते आणलंय. ट्रेन ऍज अ ऑर्गनायझेशन मध्ये पण आम्ही त्याच्यावरती फार फोकस केलं की हाऊ यू क्रिएट दॅट रिस्पेक्ट, हाऊ यू क्रिएट दॅट प्राईड. ते ऑलरेडी आलंय आता बिकॉज ऑफ सो मेनी ब्रँड्स कमिंग इन. आता आपण हे नाही बोलू शकत अरे मेरा बेटा सेल्समॅन है. आता आपण बोलू शकतो की अरे मेरा बेटा बिग बाजार में मैनेजर के जैसा काम करता है, राइट. पहिले 10 साल पहिले यू वुड से की अरे हे काय साडीच्या शॉप मध्ये कोणतरी असं कसं तुम्ही जाऊ शकतात. बट टुडे यू से की अरे माझा मुलगा इनऑर्बिट मॉल मध्ये काम करतो, राइट. तर ते डिफरन्स झालंय. बट वेन यू से अबाउट सॉफ्ट स्किल्स अँड ऑल, आय थिंक बेसिक थिंग्स आर रिक्वायर्ड अँड नॉट जे बेसिक ऍटिट्यूड आहे की हो मला एका कस्टमरला सर्व्ह करायचंय, ते ग्रूम करणं फार जरुरी आहे. थँक्यू. आता क्लोजिंग मध्ये तुमच्याकडून वन ऍडवाइस फॉर अवर यंग पीपल. ओके, वन ऍडवाइस फॉर ऑल यू पीपल इज काहीतरी पर्पस लाईफ मध्ये शोधा. काय आवडतं, मला काय करायचंय. नॉट अबाउट डेझिग्नेशन की मला जॉब काय करायचंय, पण तुम्हाला काय आवडतं आणि त्या पर्पस मुळे तुम्हाला जॉब मिळणार. सपोजिबली यू लव्ह टॉकिंग टू पीपल, go in a call center, go in a place where you want to talk to people. Supposedly you like drawing, go in some place which you this skill. तर काय होते फार फार वेळा की आपण जे आपल्याला जे आवडते आणि आपण जे काम करतो ते मिक्स नाही होऊ शकत. बट दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट ह्या युथला मला सांगायचंय की फाइंड युअर पर्पज, फाइंड की तुम्हाला काय आवडतं आणि तेच करा.
यु नो दॅट विल क्रिएट जस्ट हॅपीनेस. आणि जे यु नो जे ऑर्गनायझेशन तुम्ही जॉईन पण करणार ते लोक पण यु नो फ्लरिश होऊ शकतात. बट गो फाइंड युअर मोजो. ओके. थँक्यू. आतापर्यंत आपण भरपूर काय बोलत आमच्या बरोबर. इवन यू हॅव एक्सप्लेन व्हेरी ब्युटिफुली सॉफ्ट स्किल बद्दल. आता या लास्ट मध्ये आम्हाला तुमच्याकडून पाहिजे, व्हॉट इज द सॉफ्ट स्किल ऑफ द डे? सॉफ्ट स्किल ऑफ द डे आहे कीप अ स्माइलिंग फेस, कीप अ जेन्युइन स्माइल, यु नो कीप द एनर्जी ऑन. राईट. ते एक सॉफ्ट स्किल आहे आणि ते एक तुमच्यामध्ये नच येणार आहे. राईट. सो दिस इज द सॉफ्ट स्किल ऑफ द डे. कीप स्माइलिंग. थँक्यू व्हेरी मच. तुमचे हे ऑल इन्फॉर्मेशन आमच्या युथ पर्यंत पोहोचणार आहेत आणि हे डेफिनेटली तुमचे बोलणे हे स्पीक मध्ये ते इन्स्पायर होऊन आमच्या बरोबर कनेक्ट होणार आहेत. थँक्यू बिनोलीजी. थँक्यू. Thank you so much. Thank you for giving me this opportunity and all the best. And I hope की you know फार जण रिटेल जॉईन करतील फार लवकर. राईट. So come to retail and you know be happy, have fun. So thank you you know for calling me on this Sach Honge Sapne. And I'm really honored and I'm really happy to be here. I would also like to thank you know UNDP and Head Held High Foundation for doing this amazing work. And good luck to you guys. Thank you very much. कसं आपल्या बिनोलीजीने आपल्या इन्फॉर्मेशन दिलं आहे रिटेल सेक्टर बद्दल. आता तुमच्या चार्टवर गुगल फॉर्म दिसत असेल, ह्याला तुम्ही फिल करून आम्हाला पाठवून द्या. तुमचे रिटेल सेक्टर बद्दल काही प्रश्न असेल, आमचे करिअर गाईड तुम्हाला कॉल करून तुमचे प्रश्नांचे उत्तर देतील आणि करिअर संबंधित तुम्हाला अजून माहिती पण देतील. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आणि रिसोर्सेस बघायला विसरू नका. याने तुम्हाला रिटेल सेक्टर बद्दल अजून माहिती पण भेटेल. आता परत भेटूया मराठी सेक्शन सच होंगे सपने मध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.